शेतकरी बंधूंनो नमस्ते. आता परत आपण अमर लोणकरांच्या वांग्याच्या फळामध्ये आहोत आणि आज मंगळवार आहे 20 तारीख 20 सप्टेंबर 2025 आणि शेड्यूल केलेलं एक्झॅक्टली आज एक आठवडा झालेला आहे. तर अमर सर आणि त्यांचे चुलते आपल्या सोबत आहेत. अमर सर नमस्ते. नमस्कार. थोडं मोठ्याने हा थोडं. मला एक सांगा, आपण पहिलं शेड्यूल केलेलं आहे जमिनीद्वारे हफा गोल्ड FEAT. त्याच्यानंतर जमिनीद्वारे दुसरं शेड्यूल केलं आपण केले फॉस्फोरिज आणि कॅल्शियम थोडं आणि मॅग्नेशियम थोडं, बरोबर. ह्या दोन शेड्यूल खालून केलेले आहेत आणि फवारणीचं एक शेड्यूल केलंय का? फवारणीचे पण दोन झाले. पहिलं झालं सगळ्यात पहिलं जिगरा पॉवर प्लसचं निळी बाटली आणि दुसरं डॉक्टर जी आणि फ्लोराचं झालेलं आहे. आता मला तुम्ही बदल सांगा काय काय. ह्याच्यात पानांची साईज, हा परत फुलांची साईज हा आणि जी ग्रोथ आहे वांग्याची ती एकदम चकाकी आहे. एकदम चकाकी आली. मला सांगा, अगोदर शेंडा आळी होती, शेंडा आता परत शेंडा पडलेला दिसलाय का? नाही, अजिबात नाही. त्या दिवशी ह्या लाईन माझ्यामध्ये कमरेच्या लेवलला होत्या, हो, आता ह्या इतक्या लेवलला आल्या. छाती लेवल. ह्या वाढीबद्दल काय म्हणणं आहे तुमचं मामा? एक नंबर म्हणजे वाढ पूर्ण चालू आहे आणि शेंडा चाललाय चांगला त्याचा. शेंडा चाललाय. हा, फुलगळ झाली का? तुम्ही फुलगळीची तक्रार केली ती मागच्या वेळेस. हा, फुलगळ. फुलगळ अजिबात नाही झाली आणि फुलगळ झाली नाही का? अजिबात. हा? पाऊस चालू आहे तरी फुलगळ नाही. पाऊस चालू आहे तरी फुलगळ अजिबात नाही. फुलांची संख्याबद्दल काय म्हणणं आहे मामा? फुलं आता संख्या वाढत चाललेली आहे. वाढत चाललेली. बरं, मी तुम्हाला हे माझ्यासारखं बोलायला काय मी तुम्हाला काही पैसे दिले किंवा काही तुम्हाला फुकटात काय दिलंय का? नाही. हे खरं खरं ओरिजिनल रिझल्ट. ओरिजिनल. मला एक सांगा, वांग्यामध्ये आपण चॅलेंज घेतलेलं आहे. तुम्ही त्यावेळेस म्हणले होते की एक दिवसाड 4 ते 5 कॅरेट निघतात, बरोबर. आपण आता डबल करण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. त्या दिवशी इथं बऱ्यापैकी मोकळी जागा दिसत होती, हा, बरोबर आहे. आता बऱ्यापैकी जरा इकडे या. त्या दिवशी बऱ्यापैकी मोकळी जागा दिसत होती, आता अगदी एक माणूस जाईल एवढी जागा राहिली आणि अजून एक आठवड्याने पूर्ण जाणार आहे. हे जाब होणार आहे. पण तरी सुद्धा मला एक सांगा, आता हलकासा कुठेतरी थोडासा डाऊनही दिसतोय, पण ह्याच्या व्यतिरिक्त वांग्याने किती कात टाकली? कात टाकणे ज्याला म्हणतो आपण, परिवर्तन किती टक्के झाले? परिवर्तन जवळजवळ 80% झाले. 80% परिवर्तन एका आठवड्यात झालं. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा 2 तक्रारी केल्या होत्या की शेंडाळी पण होती आणि फुलगळ पण होती. अगोदर हे 2 प्रॉब्लेम आता स्टॉप झाले. झालं. मित्रांनो, शेंडाळी कवळ्या शेंड्यामध्ये एंट्री करते आणि तिथून आतमध्ये फिडिंग करते. तो शेंड्याचं डॅम्पिंग ऑफ म्हणजे पडणे मराठीत आपण म्हणतो ते होतं. त्याच्यानंतर हीच आळी फळांमध्ये सुद्धा एंट्री करते. फळांचं सर्रास शेतकऱ्यांचं एक चुकतं काय की फळं काढल्यानंतर फळं बांधावरती टाकतात आणि ते तसेच पडू देतात. ही आळी शेंड्यातली आळी मरते, परंतु फळामधली आळी शक्यतो मरत नाही, कारण की फळाची जी त्वचा असते त्या फळाचा जो पृष्ठभाग असतो त्याच्यातून औषध शोषलं जात नाही आणि त्यामुळं आतली आळी तशीच जिवंत राहते. त्या आळीचा आतच कोश तयार होतो आणि त्या कोशातून परत पतंग बाहेर येऊन तो परत अंडी घालतो आणि परत त्याचं जीवनचक्र दुसऱ्यांदा चालू होतं. वांग्यामध्ये मी चॅलेंजवरती सांगतो, तुम्ही शेंडे खोडू नका. परत तुम्हाला शेंडा खोडण्याची गरज भासणार नाही, परंतु जे फळं आहेत, फळं ही तोडून ते फक्त जाळली पाहिजेत. ते तुम्ही फेकून देऊ नका किंवा बांधाला टाकू नका किंवा दूर जरी टाकले तरी त्याचा उपयोग होणार नाही, कारण की हा जो पतंग आहे तो इव्हन 10 किलोमीटरच्या अंतरावरून सुद्धा तुमचं वांग शोधत येऊ शकतो. मला सांगा, आपला अजून जमिनीद्वारे 3रं शेड्यूल महत्वाचं राहिलेलं आहे गिरामृत गोल्डचं. आज तुम्ही गिरामृत गोल्ड आणलेला आहे आणि तुम्हाला मी फवारणी पण अजून एक सजेस्ट करतो, कारण की फुलांची संख्या थोडं जवळ या. फुलांची संख्या जर पाहिली तर प्रत्येक शेंड्याला खूप चांगले चांगले बंचमध्ये फुलं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं, सध्या फुलं गळण्याचं प्रमाण 0 झालेलं आहे. मला खाली कुठेही फुल गळालेलं दिसत नाहीये. मला एक सांगा की वांगे उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही जिगरा पॉवर प्लस आणि एकूणच ट्रीटमेंटचा इतर लोकांना काय सल्ला द्याल? आता मला अजून एक म्हणायचं आहे, मागच्या वेळेस मी ज्यावेळेस प्लॉट पाहिला होता थोडासा लाल कोळी पण दिसत होता, आता लाल कोळीचं पण नामोनिशाण दिसत नाही.
आता वांग्याला 100% निरोगी म्हणू शकतो आपण. हा निरोगी 100%. 100% निरोगी आहे. तुम्ही मला म्हणाले होते जिग्रा पॉवर प्लसच्या नंतर अजून एक फवारा घेऊ का. मी त्यांना सांगितलं 15 ते 20 दिवस फवारा घ्यायचा नाही, नुकसान झालं तर जबाबदारी माझी. आता मी खरं बोलतोय असं वाटतं. नाही खरं बोलतो. 100%. 100%. इतर वांगे उत्पादक शेतकऱ्यांना नॉर्मन बोरलॉगच्या शेड्यूल विषयी काय सांगाल. प्रॉडक्ट एकदम चांगली इथं, दमदार आहेत. दमदार आहेत आणि रिझल्ट पण एक नंबर आहे. 1 नंबर रिझल्ट आहे. हा. प्रॉडक्ट पण चांगली आहेत आणि रिझल्ट पण 1 नंबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपण ज्या मिशनवरती काम करतोय की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे. वांग्याला 3-3 दिवसाला किंवा 4-4 दिवसाला फवारे करणारे महाभाग आहेत. मोठमोठ्या चांगल्या नामांकित कंपन्यांच्या औषधांचे फवारे करतात. आम्ही 4 दिवसाला फवारणी करत होतो. तुम्ही किती दिवसाला करत होते. 4 दिवसाला. खरं बोलताय. हो. एका फवाऱ्याला किती खर्च यायचा. एका फवाराला 1000-1500 रुपये खर्च यायचा. म्हणजे 4 दिवसाला तुम्हाला 1000 रुपये खर्च होता. हो. तो खर्च मी 15 दिवसावर आणतो. आणि जर तुमचं नुकसान झालं तर मी आहे, माझ्याकडून भरपाई घ्या. ह्या रिझल्ट कडे बघून मी फेका मारतोय का खरं बोलतोय काय वाटतं. नाही फेका बिका काही नाही, एकदम रिझल्ट ओके. एकदम ओके रिझल्ट आहे. नाही तर फुले वाढलेले. फुलांची संख्या वाढलेली दिसते. सगळ्यात महत्वाचं कम्प्लीट 1 फुटाने वांग्याची हाईट वाढलेली. हाट वाढलेली 1 फुटाने. 1 फूट. आणि जे पाण्याचा टाईटपणा आहे तो म्हणजे एकच नंबर आहे. आता अजून आपण 8 दिवसांनी ह्या प्लॉटचं परत एकदा निरीक्षण करणार आहोत. आता बघून घ्या, माझ्या छातीच्या लेवलला आहे. मागच्या साईडला तुम्हाला नारळाची झाडं दिसतील. तिकडे तो बंगला आहे. बंगला दाखवा. आणि पुढच्या वेळेस ह्याच लोकेशनला आपण दुसरं शूट करणार आहोत. 8 दिवसांनी परत एकदा बघूया. आता जी मोकळी जागा दिसते ही, ह्याच्यात काय फरक पडतोय हा पण पाहूया पुढच्या वेळेस. आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळं दिसण्यापेक्षा आपल्याला माल किती निघतोय माल निघतो. हे आपल्याला पाहायचंय. तोपर्यंत धन्यवाद.